हे जे आहे ना हे घरात आलेल्या गोष्टी आहेत ह्या मोठाल्या मोठाल्या जखमा आहेत लय दिवसापासून अंडकोश पण हे आहे कशामुळं तर जी नस पळवते आपली हिरवी नस ही ब्लॉकेज होत राहते. आपण सर्जरीमध्ये ही तर बदलू शकत नाही कधीच, बरोबर आहे. तर ह्याला प्लास्टिक सर्जरी बसली तर ते पकडणार नाही. बस काय करायचं मग आपल्याला? माझ्या मनाने उघडं ठेवते जसं पाठीमागचं आपण क्लोअर केलं एकदम हा, त्याचं झालं मोकळं पूर्ण. तसं याचं बी काही दिवसात निघून जाते. हे बाकी बाहेर कुठून यायची आवश्यकता? बाहेर न्यायची असेल तर ते व्हॅस्क्युलर सर्जन जे म्हणलो मी ते KM ला खूप चांगलं आहे. तशा डॉक्टरला एकदा दाखवायला लागेल माझ्या मनाने. चमड्याची बिमारी आहे मग. नाही चमडीची नाही, या नसाची हिरव्या नसाची कोणती आहे ती व्हॅस्क्युलर ब्लॉक झाली. हा त्या नसा ब्लॉक होतात. आता याला बल्ब बसवला आपण, बरोबर आहे. पुन्हा ती नस ब्लॉक झाली ही चमडी सोडणार ते. समजलं तुम्हाला? 20 वर्षापासून प्रॉब्लेम आहे हे जखमा भरणं जखमा चालू राहणं. जेव्हा त्याला रक्त पुरलं हे बरं होते. बरं व्हायला आणि रक्त पुरलं हे एकदम चांगली कंडिशन आहे बापू. आता पहिलं काहीच घ्यायचं नाही, डॉक्टर साहेब घ्यायचं ते घ्यायचं हा. आणि कंटिन्यू दाखवत मी राहिलो 15 दिवस आणि साहेबाकडे 2-4 दिवसाला येऊन दाखव. बाकी 8-15 दिवसात कव्हरिंग होईल ती. नाही झालं तर मग मुंबईला. हा. कसा मी